मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नैतिकता कुठेतरी त्यांनी दाखवायला पाहिजे होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात बोललं जात आहे. त्यांचा एकदम जवळचा व्यक्ती जो किंग मेकर आहे, त्या मर्डरमध्ये सुद्धा किंग मेकर आहे, भ्रष्टाचारामध्ये सुद्धा किंग मेकर आहे, बऱ्याच काही गोष्टींमध्ये आहे. त्याच्यामध्ये देशमुख परिवार त्यांच्या विरोधात आहे. तिथं मुंडे परिवार आहे, एका मुंडे नावाच्या एका व्यक्तीचा सुद्धा मर्डर तिथं झाला होता. असे अनेक लोक आहेत आणि त्याच्यावर तिथं राजीनामा ह्या दोन नेत्याचा घेतला जात नसेल म्हणजे सरकारला कुठेतरी अहंकार आलाय की बाबानो काही कुणी बोललं तरी आम्ही कोणाला घाबरत नाही. सरकार कोणाला घालायचे सरकारच्या मनावर आहे. सरकार मला नाही वाटत त्यांना बेड्या घालेल आणि त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगतोय. पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांधी हत्या नथुरामने केली, पण विचार कोणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता. तसं हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झालाय. वाल्मिक कराडच आरोपी आहे, तोच सूत्रधार आहे. आम्ही पहिल्या दिवशी बोंबलून सांगत होतो, सरकार ऐकायला तयार नव्हती. आता सीआयडीने सगळं समोर आणलंय. पण तो माझा खास माणूस आहे असं कोण म्हणालं होतं? पाठराखण म्हणता येणार नाही. काल आपण बघितलं असेल, चहापानानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे साहेब असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्या राजीनाम्याबाबत ज्यावेळेस भाष्य केलं गेलं त्यावेळेस नैतिक अधःपतन सिद्ध झाल्याशिवाय म्हणजे त्यांचं दोषारोप सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही ही स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यावर राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेणार.